मित्रांनो, सध्या चर्चेत असलेला रामायण चित्रपट ज्याचा एक छोटासा टीजर सुद्धा प्रदर्शित झाला आहे आणि हा चित्रपट भारतातला खूप मोठा बिग बजेट चित्रपट असणार आहे. पण बरेच लोक याला आदिपुरुष चित्रपटाशी कम्पेअर करत आहेत. सगळ्यांना भीती आहे की रामायण हा चित्रपट सुद्धा आदिपुरुष सारखा निघाला तर हा प्रश्न सगळ्यांना पडतो. पण रामायण चित्रपटाबद्दलच्या काही अशा गोष्टी ज्या रामायण चित्रपटाला आदिपुरुषपेक्षा वेगळ्या ठरवतात. नंबर 1, या चित्रपटाचे डायरेक्शन नितीश तिवारी हे करत आहेत आणि हे तेच डायरेक्टर आहेत ज्यांनी भारतातील पहिला 2000 कोटीचा आकडा पार करणारा चित्रपट दिला होता, तो म्हणजे दंगल. नंबर 2, या चित्रपटाला प्रोड्यूस करत आहेत नमित मल्होत्रा, ज्यांनी इन्सेप्शन, इंटरस्टेलर, ब्लेड रनर, ग्रॅव्हिटी, 2049 यांसारख्या चित्रपटांना मिळून तब्बल 8 वेळा ऑस्कर विजेता आहेत आणि त्यांच्या VFX आणि युज्युअल इफेक्ट देणाऱ्या स्टुडिओचं नाव आहे डिनेक्स स्टुडिओ. नमित मल्होत्रा यांचा स्वप्न होता की रामायणच्या माध्यमातून जगाला भारताची संस्कृती दाखवायचा आणि हा स्वप्न त्यांनी 2015 मध्येच पाहिला होता. त्यांचा हा स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे आणि म्हणूनच रामायण हा चित्रपट फक्त डब नाही तर AI चा वापर करून वेगवेगळ्या भाषांमध्ये लिपसिंग होणार आहे. नंबर 3, या चित्रपटाचा BGM देणार आहेत हान्स झिमर, ज्यांनी इंटरस्टेलर, इन्सेप्शन यांसारख्या चित्रपटांचा म्युझिक कंपोज केला आहे आणि त्यांच्या सोबतच आहेत ऑस्कर विजेते AR रहमान. हे दोन्ही ऑस्कर विजेते या चित्रपटाला म्युझिक देत आहेत. तर विचार करा या चित्रपटाची लेवल काय असणार आहे. नंबर 4, कास्टिंग. या चित्रपटात मोठमोठ्या कलाकारांची पोस्ट दिसणार आहे, जसे की राम याचे रणबीर कपूर, सीता याचे साई पल्लवी, रावण याचे एस, हनुमानजी याचे सनी देओल, मंडोदरी याचे काजल अग्रवाल, जटायू याचे अमिताभ बच्चन, शूर्पणखा याचे रकुलप्रीत सिंग, लक्ष्मण याचे रवी दुबे, राजा दशरथ याचे अरुण गोविल आणि आपले मराठी ॲक्टर आदिनाथ कोठारे याचे भरत आणि असे कित्येक मोठमोठे ॲक्टर या चित्रपटात बघायला मिळणार आहेत. नंबर 5, बजेट. या चित्रपटाचा बजेट हा 835 कोटी इतका असणार आहे, जो फक्त एका पार्टचा आहे. या चित्रपटाचे 2 पार्ट असणार आहेत आणि त्यांचा संपूर्ण बजेट हा 1600 कोटी इतका आहे, जो की खूप मोठा बजेट आहे. या चित्रपटाचा पहिला पार्ट हा दिवाळी 2024 मध्ये तर दुसरा पार्ट हा दिवाळी 2027 मध्ये बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, हीच कारण आहेत रामायण चित्रपटाला आदिपुरुष चित्रपटापेक्षा वेगळ्या ठरवतात. मित्रांनो, रामायण चित्रपटाचा टीजर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा.